मित्रांनो, एक साधारणतः आमच्या वेळेला ज्याप्रमाणे एस-एस-सी होतं आमच्या वेळेला, आमच्या वेळेला 10वी-12वी नव्हतं, आमचं एस-एस-सी होतं. तर त्यावेळेला आम्ही साधारणतः 16-17 वर्षाची मुलं असायचो आणि आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा वातावरण सगळं चळवळीचं, आंदोलनांचं, विद्यार्थी आंदोलनांचं असं मोठं होतं. आणि अनेक संस्था, हे विद्यार्थी परिषदेपासून, समाजवादी युवा सभेपासून तर ते तुमच्या युवक क्रांती दलापासून अशा कितीतरी संघटना होत्या. आणि मला जो भाऊ तोरसेकर आठवतो, तो त्या काळामध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या बाहेर आंदोलनं करणारा भाऊ तोरसेकरच आठवतो. आमच्यासाठी तो हे होता, काय म्हणतात त्याला, एक आदर्श असा आयडॉल होता आमचा तो चळवळीतला. आणि तो काय काय त्याचं ते लाईफ सांगितलं तर तुम्हाला केव्हा तरी सांगू आपण त्याचं. तो असा चमनगोटा करायचा, मोठी शेंडी ठेवायचा, गाणी बिणी म्हणायचा, पोरांना काय 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 मस्त असं शिकवायचा आणि कोणाची पर्वा करायचा नाही तो, आणि बिंदास बोलायचा. तर आमच्यासाठी तो आयडॉल होता भाऊ तोरसेकर ॲज ए युथ लीडर. पुढे पत्रकारितेमध्ये देखील भाऊचा ट्रॅक माझा कायम होता. पण त्या चळवळीपासून तर ते नंतर मी काळाच्या ओघात खूप चळवळी पाहिल्या. मी पाहिलेली सगळ्यात मोठी चळवळ ज्यात मी पण इन्व्हॉल्व होतो काही प्रकारे, काही अंशी पण नाही, बऱ्याच अंशी, ती म्हणजे गिरणी कामगारांचा संप. त्या काळामध्ये मी दत्ता सामंत जे आहेत त्यांचे लीडर, त्यांचं सगळं मीडियाचं काम बघत होतो. आणि रोज रात्री 9 ते रात्री 1 वाजेपर्यंत जवळजवळ मी दत्ता सामंतांबरोबरच असायचो. आणि त्यांच्या सगळ्या सभांमध्ये त्या काळातले कामगार जर काही भेटले तुम्हाला तर ते सांगतील की हो, दत्ता सामंतांच्या समाधीमध्ये बोराडे वगैरे इतर नेते बोलून झाल्यानंतर दत्ता सामंतांच्या आधी बोलण्याचा मान अनिलला असायचा. अनिल थत्तेच बोलायचे, मग दत्ता सामंत बोलायचे. आणि दत्ता सामंत मला पॉइंट द्यायचे की जरा तू तापून ठेव सगळ्यांना, असा उत्कलन बिंदूपर्यंत नेऊन ठेव की मी नुसतं त्याला एक काडी लावल्यावर कामगारांच्या भावनांचा आणि याचा स्फोट झाला पाहिजे. आणि ते काम मी छान करत होतो, चांगला वक्ता, 2-2, 3-3, 5-5 लाख लोक समोर असायचे. पण बिंदास बोलायचो, वक्तृत्व माझं हे असल्यामुळे. पण ती चळवळ मी पाहिली. त्या चळवळीत माझं सर्वात मोठं योगदान हे होतं की ते मी सांगितले की नाही मला आठवत नाही, पण परत एकदा जाता जाता सांगतो. स्वतःचा मोठेपणा सांगा आवडतो, पण तो मोठेपणा आहे, त्याला काय कराल. की दत्ता सामंतांना काही काळाने असं रिअलाइज झालं की आपला हा गिरणी कामगारांचा संप फसतोय. आता कामगार परत जायला उत्सुक आहेत आणि गिरणी मालक त्यांना घ्यायला उत्सुक नाहीये. गिरणी मालकांनी आता ठरवून टाकलंय की या बंद पडलेल्या गिरण्या परत शक्यतो सुरूच नाही करायच्या. आज नाही, उद्या नाही, 10 वर्षांनी या जमिनी आपण ज्यावेळेला विकू त्यावेळेला कोट्यवधी रुपयांचे अब्जावधी रुपये होते. त्यामुळे आता गिरणी मालकही विरोधात आहेत, सरकारची सहानुभूती नाही. लोकही असं म्हणायला लागलेत की अरे हा संप चाललाय म्हणजे काय, किती तुम्हाला टेक्निकली तर सांगतो तर अजून संप तो मागे घेतलेला. एवढ्या वर्षांनंतर 80 साली सुरू झालेला संप आजही मागे नाही घेतलेला. 40 वर्षांनंतर आता सामंतच गेले, कोण घेणार मागे. पण तो संप बारगळेल अशी ज्या वेळेला त्यांना भीती वाटली तर त्यावेळेला मी त्यांचा अगदी, त्याच वेळेला मी बाळासाहेबांचा क्लोज टू हार्ट होतो आणि बाळासाहेब आणि दत्ता सामंतांच्या बैठका माझ्या घरी व्हायच्या. आणि नारायण राणेंनी असं मला सांगितलं की तुम्ही बाहेर स्टूल ठेवायचे, त्याच्यावर आम्ही बॉडीगार्ड म्हणून यायचो बाळासाहेबांचे. आम्हाला आश्चर्य वाटायचं की एक 30 वर्षाचा 35 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठमोठ्या नेत्यांना, शरद पवारांपासून सगळ्यांना, साहेबांना भेटायला घेऊन येतो, हे करतो. काय काय चमत्कार काय हा. तर गिरणी संपाच्या काळात पण मी त्याची कसा तो टेम्पो वाढत गेला आणि नंतर बारगळत गेला ते पण मी पाहिलं. त्या काळात सुद्धा तुम्हाला मी सांगू का, ही बाब फार चर्चेत कोणी घेतली नाही, पण साधारणतः एक 300 ते 500 कामगार, गिरणी कामगार हे वेगवेगळ्या कारणांनी मृत झाले, खरंच मेले, करून असा अंत झाला त्यांचा. पण त्याची कोणी फार चर्चा नाही केली. मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आपण चर्चा करतो, पण गिरणी संपामुळे ज्यांचं जीवन संपलं अशा माणसांची संख्या, आता दत्ता सामंत नाही त्यामुळे आपण कुणाला ब्लेम करू शकत नाही, पण ती 300 ते 500 होती हो. त्यावेळेला त्यांना असं वाटायला लागलं की हा संप बारगळतोय. मी हे येणार आहे माझ्या मूळ मुद्द्याकडे, पण ही गोष्ट पण तुम्हाला सांगितलं. त्यावेळेला ते म्हणाले की याच्यातून मार्ग एकच निघू शकतो की इंदिरा गांधींनी मला असं म्हटलं पाहिजे की तुम्ही हा संप मागे घ्या. आणि
तसं त्यांचं काँग्रेसची आधी पण होतंच साठवलं. आणि मला त्या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेचं तिकीट दिलं पाहिजे. तर मी म्हटलं की बुवा हे इंदिरा गांधी सांगणार तुम्हाला, मी काय सांगणार. तर ते म्हणाले नाही, तुझी कॉन्टॅक्ट्स आहेत ना, तू जसं मी तुम्हाला सांगितलं मनोहर जोशींची कथा की डायरेक्ट रज्जू भैया RSS प्रमुख सरसंघचालक त्यांच्याशी भेट घालून दिली होती. भेट घालून नव्हती दिली, आम्हीच त्यांच्या वतीने गेलो होतो आणि मग मंत्री झाले मनोहर जोशी. ती कथा मी सांगितली तुम्हाला. तसं इथे झालं की ते म्हणाले की आता जसं अजित डोवाल वगैरे आहेत तसं त्या काळामध्ये काही अधिकारी होते याच्यातले. तर ते म्हणाले की बघ ना कसं करता येईल. तर त्यावेळेला ना मुंबईचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस IG म्हणतात मला वाटतं त्यांना, हे इंटेलिजन्सचे भीष्मराज बाम, त्यांचं नाव खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. ते क्रीडा क्षेत्रातले प्रशिक्षक होते आणि कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता हा त्यांचा विषय होता. त्यांना मला वाटतं पद्मश्री वगैरे पुरस्कार पण मिळाले होते आणि फार लौकिक होतं. भीष्मराज बाम यांचे लेख पुस्तकं आजही गाईड म्हणून खेळाडू वापरतात आणि मोठमोठे खेळाडू त्यांच्या हाताखाली तयार झाले. हे नेमबाजी आहे ना, हा विषय त्यांचा खास होता. ही तुम्हाला वरळीला जी हे दिसते रेंज, ती त्यांनी उभारली. तर ते माझे मित्र होते चांगले आणि त्यांच्याकडे मी गेलो. म्हटलं बाबा तुम्ही इंटेलिजन्सचे चीफ आहात. आणि मी काय ना, मी थोडं त्यांना पॉलिटिकल खबरी पण देत असे, कारण तसं माझं त्यांचा जो इंटेलिजन्स सगळा इन्फ्रास्ट्रक्चर होतो त्याच्यामध्ये मी एक खेळा होतो की मी पण त्यांना भरपूर इनपुट्स द्यायचो. की मग कधी कधी ते म्हणायचे की अनिल तुझे इनपुट्स हे आम्हाला इतके महत्वाचे असतात आणि आम्ही वी जस्ट बिलीव्ह इट, कारण नंतर आम्हाला पुरावे मिळतात तू दिलेल्या इनपुट्सचे पॉलिटिकल. आणि मी सगळ्या नेत्यांबद्दलची माहिती जी दिल्लीच्या इंटेलिजन्स ब्युरोला लागते ती मी त्यांना द्यायचो. त्यामुळे माझ्याशिवाय ते खुश होते. तर मी त्यांना म्हटलं की दत्ता सामंतांची इच्छा अशी आहे की हा संप मी मागे घेत नाही, मला रिक्वेस्ट करा, मग मी तो मागे घेतो. ते म्हणाले बघ तुम्ही काय करता येईल. त्यांचे इंदिरा गांधींशी भीष्मराज बाम यांचे प्रचंड चांगले संबंध होते. त्यांनी काय केलं की त्यावेळेला निर्मला देशपांडे म्हणून एक विनोबांच्या सगळ्या परिवारातल्या अशा एक इंदिरा गांधींच्या मैत्रीण होत्या. त्या मैत्रीण निर्मला देशपांडे, नाव लक्षात ठेवा. आणि प्रभाराव ज्या महाराष्ट्रामध्ये काही काळ अध्यक्ष होते बघा, मंत्री पण होत्या प्रभाराव, तर त्याही इंदिरा गांधींच्या खूप जवळ होत्या. तर त्या दोघी, प्रभाराव तर त्यांना राखी बांधायच्या भीष्मराज बाम यांना, इतकं त्यांचं नातं होतं. तर त्यांनी निर्मला देशपांडे प्रभारावांना सांगितलं की हा एवढा मोठा संप विनाशकारी होतोय, विध्वंसक होतोय, दत्ता सामंत मागे घ्यायला तयार आहे, पण त्याची इच्छा आहे की इंदिराजींनी त्याला सांगावं, कारण त्यांच्या स्वाभिमानाचा अभिमानाचा तो प्रश्न आहे, इगोचा. आणि आता एवढा काळ वर्ष दीड वर्ष संप चालवल्यानंतर आणि लाखो कामगारांना रस्त्यावर आणल्यानंतर कुठल्या तोंडाने त्यांना सांगणार की मी हा संप मागे घेतोय, तुम्ही काहीतरी करा. तर निर्मला देशपांडे प्रभाराव दोघीजणी इंदिराजींकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की असं असं दत्ता सामंतकडून निरोप आहे, तो मागे घ्यायला तयार आहे, तर आपण भेट करूया तुमची. मग बामसाहेब, दत्ता सामंत, मी, तिकडून निर्मला देशपांडे आणि प्रभाराव असे इंदिरा गांधींकडे गेलो. आता मी बाहेरच होतो, पण झालं असं की इंदिरा गांधी असं म्हणाले की मी तुम्हाला अपील नाही करणार, तुम्ही आधी संप मागे घ्या आणि मग मी तुमच्या या कृतीच्या बद्दल स्वागत करते. इगोइस्टिक होते भयंकर दत्ता सामंत. ते म्हणाले नाही, तुम्ही मला हे करा, आवाहन करा संप मागे घेण्याचं, तरच मी घेईन. वाटाघाटी फिसकटल्या एवढे घडवून आणलेले आणि तो संप असाच बाळगत राहिला. पण इंदिरा गांधींनी त्यांना निघताना असं सांगितलं की जर आता तुम्ही संप मागे घेतला नाही किंवा अल्टरनेटिव्ह तुम्हाला आम्ही हे देतो की त्यातला हिंसाचार जर थांबवला नाही, तर ऑलरेडी त्यांना एकदा पकडलं होतं. ऍक्च्युअली त्याची पण एक मोठी आनंद निगेंच्या अटकेसारखी स्टोरी आहे. ती सांगितली तर लोकांचा विश्वास बसणार नाही की अनिल तर ते काय चमत्कार करतो. त्यांना अटक झाली, मला वाटतं त्यावेळी मिसा होता, मिसाखाली अटक झाल्यानंतर त्यांच्या मिसेस दत्ता सामंत या पहिल्यांदा माझ्या घरी आल्या आणि मला म्हणाले की साहेबांना आज अशी अशी अटक झालेली आहे. मला वाटतं गोदरेज प्रकरणात झाली असावी, गोदरेज मध्ये काही खून झाले होते, हे झाले होते, दंगल झाली होती, त्या संदर्भात असं होतं. मला संदर्भ आठवत नाही नेमका, पण आणि मी खूप त्यांना त्या जेलमध्ये असतानाही भेटत होतो, मदत करत होतो. अन्य प्रकारचं त्यांना मदत झाली, त्यांना बाहेर पडायलाही त्याचा उपयोग झाला वगैरे वगैरे, ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यावेळेला मी
कामगारांचं डिमोरलायझेशन कसं होत गेलं ते पाहिलं, की कसे कामगार जो पहिल्या दिवशी असं म्हणत होता की जन्मभर लढू आम्ही वगैरे वगैरे, तो साहेब कधी संपणार संपतो, साहेब आम्हाला आता कामावर जायचं आहे, आम्ही उपाशी मरतोय, साहेब फार वाईट वाईट गोष्टी घडून राहिल्या, सगळे उपासमार चालली, हे चालली, तुम्ही काही करा मागे घ्या, असं कसं एकदम व्हायचे. आणि मी स्वतः पाहिलं, आता काय सांगू, काही गोष्टी आता दत्ता सामंत हयात नाही आहेत म्हणून, पण तेही फार निर्दयपणे हातपाय तोडा, डोकी फोडा असं सांगत राहायचे. आणि ज्या गिरणी संपा म्हणजे गिरणीच्या ह्याच्यामध्ये जायचा प्रयत्न करतील कामगार, त्यांचे हातपाय तोडायचे हो सांगून. आणि पोलिसही हतबल होते. किती, मला तर वाटतं 1000 गिरणी कामगारांची डोकी फुटली असतील, हातपाय तुटले असतील, तुटले म्हणजे मोडले असतील या लोकांनी, दत्ता सामंतांच्या त्यावेळेला मोडलेच होते. आणि ते स्वतः रात्री बसून आदेश द्यायचे, या गिरणीच्या याच्यावर हे करा. इतर कारखान्यांबाबत ते करायचे. त्यांच्यावर जो दहशतवादाचा आरोप झाला तो खोटा नव्हताच, आता माझ्या डोळ्याने मी ऐकायचो. मला कळायचंच नाही की याबाबत आपण काय भूमिका घ्यायची. एकीकडे आपण इंडिया टुडे पासून सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये यांना एक असा मुंबईचा राजा आफ्टर जॉर्ज फर्नांडिस, आफ्टर बाळासाहेब हू, तर दत्ता सामंत असं आपण वातावरण तयार करतो एवढं. आणि दुसरीकडे हा माणूस राक्षसी वृत्तीने वागतोय असं मला वाटायचं ते. पण त्यावेळेला मी कामगार कसे डिमोरलाइज होतात हळूहळू ते पाहिलं. आणि एक स्टॅबिलिटी आयुष्यामध्ये आल्यानंतर ते परत अनस्टॅबल लाईफकडे जाताना कसे एकदम संभ्रमावस्थेत जातात आणि डिसहार्ट होतात. मित्रांनो, आता एवढ्यात 2दा असं झालं की काहीतरी बाचाबाची झाली, मारामारी झाली, हे झाली, ते झाली, आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला आणि तो मेला, असं झालं. त्याच्यामध्ये आता लेटेस्ट म्हणजे काल तुमच्या ह्याच्यासमोर निदर्शनं झाली, आपल्या मिटकरीच्या गाडीवर जो हल्ला झाला त्यावेळेला तिथे उभा असलेला एक तरुण हा हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावला. तर बरेच त्याच्याबद्दल काय काय चर्चा वगैरे हे ते, तो होता का नाही त्याच्यामध्ये वगैरे, पण तो त्या व्हिडिओमध्ये अमोल मिटकरीच्या गाडीवर जे दगड फेकतायत रागारागाने वगैरे वगैरे, त्यांच्यामध्ये ऍक्च्युली तो मला बाजूला उभा दिसला. तो उचलून काही कुंडी बिंडी टाकण्याचे जे काय दाखवले त्याच्यात तो दिसला नाही मला. पण आय एम अ गुड फेस रीडर, पण मी पण त्याचा चेहरा वाचू शकलो नव्हतो. तो मागे उभा राहिलेला व्हिडिओमध्ये गोल करून सर्कल करून दाखवत होते. सडनली त्याला हार्ट अटॅक आला आणि गेला ना तो. मी सांगू, सगळ्याच नेत्यांना मला सांगायचं आहे, कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हालाही सांगायचं आहे की मित्रांनो, जसं आता वडापाव खाऊन काम करणारा कार्यकर्ता राहिला नाही. शिवसेनेत तर होतेच होतेच होतेच. बाळासाहेबांची ताकदच वडापाव खाऊन स्वतःच्या पैशाने वडापाव खाऊन जीवावर उदार होणारा, प्रसंगी जीव देणारा, प्रसंगी जीव घेणारा असा शिवसैनिक हा त्यांचा फाउंडेशन होतं, पाया होता. दत्ता सामंतचंही काही काळ तसंच होतं. सगळेच, जॉर्जचाही असेल. जॉर्जचा काळ हा माझा काळ नाहीये, त्यामुळे मला पर्सनली माहिती नाही. जॉर्जची ओळख होती कारण यदुरत्ता त्यांचा मित्र होता तो, पण असं नव्हतं काही. पण मी आता काय बघतो माहितीये, आता कामगार चळवळ मंदावली आहे ना, तर कामगार चळवळीशी संबंधित असे काही जे जुनी मंडळी आहेत त्यांच्याशी त्यावेळेचे संबंध कधीतरी रिन्यू झाल्यासारखं काहीतरी निमित्ताने जातो. म्हणजे आता त्यांच्याशी गप्पा मारतो वगैरे वगैरे, तर ते म्हणतात की आता कामगार लढायला तयार नाही हो, कामगार सुखवस्तू झाला, कामगार राहिलाच नाही. त्यावेळेला तो वर्ग संघर्ष जो होता तो म्हणाला त्याच्यामध्ये मिडल क्लास, हायर क्लास आणि लोअर क्लास. तर कामगार हा लोअर क्लासमध्ये असायचा आणि त्यामुळे बी अफ्रेड ऑफ दोज हु हॅव नथिंग टू लूज, ज्यांना गमावण्यासारखं काही नाही त्यांच्यापासून तुम्हाला भय आहे. पण आता ते म्हणाले, म्हणजे सगळ्याच नेत्यांनी मला सांगितलं, कोणाचं नाव अमुक एकाचं घ्यावं नाही घ्यावं असं नाही, पण सगळ्याच नेत्यांच्या सर मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 8 ते 10 कामगार नेते हे माझे मित्र होते एकेकाळी. अगदी सरपोतदारांपासून दत्ताजी साळवीन, दत्ता सावंत पासून गुलाब जोशी, अरे आपले कांबळे विजय, किती नावं सांगू तुम्हाला. इकडे RMMS मध्ये सुद्धा कितीतरी, आता ही आहेत सचिन अहिर वगैरे यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण आमचे अधिक साहेब वगैरे, गोविंदराव अधिक वगैरे ज्या वेळेला ह्याच्यामध्ये होत्या तुमच्या कामगार चळवळीच्या मध्ये, राष्ट्रीय मिल मजदूर संघ मला होता, RMMS असं काहीतरी, तसे हे सगळे मित्र होते. त्यामुळे त्याही नेत्यांचं वलय कसं आकुंचित होत गेलं ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं.
की पुढे पुढे तर असं झालं की कामगार डिक्टेट करायला नेत्यांना लागले. दत्ता सामंत गेले त्यावेळेलाच असं व्हायला लागलं होतं की कामगार ऐकेनासे झाले होते. आता तर असं झालंय की प्रत्येक कारखान्याने तिथल्या ज्या कमिटी आहेत कामगारांच्या त्या वरती लेबल लावायला काही लावत असतील, नोटिसांसाठी लेटरहेड कुणाचीही वापरत असतील. प्रत्यक्षात असं की स्थानिक जी कमिटी असते तीच सर्व असतं, तीच मालकांशी सगळ्या तडजोडी करते. त्याच्यात काय कमिशन मिशन सगळं त्यांचं त्यापुरतंच मर्यादित असतं. मोठ्या नेत्यांना हल्ली हार्डली 5% वाटा मिळतो. याची युनियन आणि लेटरहेड वापरतात त्याला 5% देतात फक्त. कामगारच नेते जे असतात तिथले स्थानिक कार्यसमितीचे त्यांच्या तेच आपसामध्ये काय जे मिळतं. साधारणतः जर कामगारांच्या मंडळाने किंवा नेत्यांनी एक 100 रुपये बोनस मागितला समजा, तर मुळामध्ये मालकाशी त्यांचा ऍग्रीमेंट झालेलं असतं की तुम्ही किती देणार आहात बोनस, 7 देणार आहात, 70 देणार आहात, ओके. मग तुमची 70ची तयारी आहे का, ठीक आहे. आम्ही 100 मागतो. मग ताणतो, मग एक दिवस लाक्षणिक संप करतो, मग धरणं धरतो, मग तुम्ही वाटाघाटीला या आणि तुम्ही म्हणाल की नाही आमची ऑफर 50ची आहे, तर आम्ही म्हणून नाही 50 आम्हाला मान्य नाही, आम्हाला 60 तरी दिले पाहिजे. दरम्यान कामगारी डळमळीत झालेला असतो. आता तो मध्यमवर्गीय झाला, त्याच्या घरात टीव्ही आला, फ्रीज आला, कलर टीव्ही आहे, मुलं त्याची इंग्लिश मिडियमला आहेत, त्यांच्या महिन्याच्या फिया हजारांमध्ये झाल्या, लाईफस्टाईल बदलली आहे सगळ्यांच्या कामगारांची. आता तुम्ही मॉलमध्ये गेलात तर तुम्हाला ओळखणार नाही कामगार कोण आणि हे कोण. वर्ग कलह नावाची जी संकल्पना होती ती गेली आता. अरे आता काय सांगू तुम्हाला की कामवाल्या बाईला सुद्धा महिन्याला 50,000च्या पुढे मिळतात. काही ठिकाणी तर पगारच त्यांना 50,000 आहेत, 30,000 आहेत, 20,000 आहेत. ड्रायव्हर आज माझ्या माहितीमध्ये किती ड्रायव्हर आहेत की त्यांना 30, 35, 40, 50,000 पगार आहे. आता ते पूर्वीचं राहिलं नाही वर्ग कलह. आणि कामगार तर मध्यमवर्गीय आहेत सगळे, त्यांच्या बायका त्यांची मुलं सगळे सोफिस्टिकेटेड आहेत. ही जी स्टार मॉलची संस्कृती आहे ती त्यांच्याकडे इतकी आली की त्यांना जराही सहन होत नाही, मानसिक होत नाही, शारीरिक होत नाही. आणि पूर्वी मी वार झेललेले शिवसैनिक पाहिलेत, कामगार पाहिलेत, वार असे 4-4 वार सगळं खच्चा असा उडालेले, पण दत्ता सामंतांकडे येऊन दत्ताजी साळवींकडे येऊन तारात तावाने बोलणारी माणसं पाहिलेत. मी म्हटलं अरे तुम्ही आधी हॉस्पिटलला नाही, हॉस्पिटल नंतर पहिले सूट घेणार आम्ही, अशी माणसं पाहिलेत. आता अशी माणसंच राहिली नाहीत कुठे, असे कामगार राहिलेले नाहीत आणि असे पक्षांचे कार्यकर्तेही राहिले नाहीत. बाळासाहेबांकरता जाऊन मर्डर करणारे, कृष्णा देसाई खून खून हा त्याचं उदाहरण आहे, असे किती केले शिवसैनिकांनी. आणि बाळासाहेबांनी अभिमान होता आणि शिवसैनिकही स्वतःच्या अरे जेलमध्ये गेले किती, तिघे साहेबांकरता किती लोक जेलमध्ये गेले, जन्मठेपा झाले. पण त्या काळातल्या शिवसैनिकांना, त्या काळातल्या काँग्रेसच्याही कार्यकर्ते बरेचसे मी बघितले, RSSचे कार्यकर्ते आहेत, तुमच्या सेवा दलाचे किंवा समाजवादी पक्षांचे कार्यकर्ते आहेत, कामगार युनियन्स आहेत, ज्या संघटना होत्या ना त्यांच्यामध्ये एक कष्ट सहन करण्याची, त्याग करण्याची अशी मोठी दानगी अशी शक्ती होती मानसिक. आता ती राहिली नाही. हे निरीक्षण सगळे कामगार नेते मान्य करतात. कुणी म्हणणार नाही की अनिलजी बोलतात ते चुकीचं आहे. आणि तुम्ही बघा ना आपसात, तुमची पूर्वीची म्हणजे तुम्ही जर आता समजा 60-70 वर्षाचे असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या ताकदीने लढत होता, भांडत होता सगळ्या गोष्टींसाठी, त्या ताकदीने तुमची मुलं भांडत नाहीये. ते आपली नोकरी जाईल या कल्पनेने सुद्धा व्याकुळ होतात. त्यांचा पगार 31चा पुढे 10 दिवस लांबला की त्या कासावीसी सुरू होते त्यांची. त्यामुळे हप्ते घेतलेले आहेत, घरासाठी कर्ज घेतलेली आहेत, त्यांना नोकरी गमावणं पत्करत नाही, त्यांना जीव गमावणं पण पत्करत नाही. त्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण जे वाढलंय आपण म्हणतो ना, ते टेन्शन, स्ट्रेस याच्यामुळे किती वाढलंय याची आपण चर्चा करायला पाहिजे. प्रत्येक जण आता स्ट्रेसमध्ये असतो आणि तो स्ट्रेस हा राजकीय कामात सुद्धा यायला लागलाय. आता पूर्वीसारखं उधारे जाऊन फोडून या गाडी हे इतकं सोपं राहिलेलं नाही. ज्यावेळेला आम्ही पत्रकारिता सुरू केली त्यावेळेला आमच्या गाड्या 10 वेळा फोडल्या. याचं कारण असं होतं की जाऊन गाडी फोडणं हा पुरुषार्थ होता, त्याच्यामध्ये रिस्क नव्हती. जेलमध्ये गेले तर अडकले, म्हणजे जेलमध्ये जातच होते. तसं आपण पण करतोच ना की जेलमध्ये तर आपली ताकद असते, आपण जेलमध्ये टाकतोच त्यांना. पण अगदी ज्यांनी माझ्यावर वार केले ते सुद्धा सुपारी घेऊन आलेले असले तरी देखील जेलमध्ये जायला लागणार आपल्याला याची तयारी असायची. कष्ट करायला पोलीस मारणार, त्याचं कारण काय माहितीये, पोलीस कोठडीतच मारता येतं. एकदा तो जेलमध्ये गेला, न्यायालयीन कोठडीमध्ये, जेलमध्ये, रेग्युलर जेलमध्ये, त्याला कोणी हात लावत नाही.
तो तिथे फ्रीज असतो, 4 भिंतीच्या बाहेर जात आहे. पोलीस कोठडीला घाबरतात. म्हणून तर हे ज्वेलर वगैरे यांचे चोर पकडले की ज्वेलर लोक आपल्याला मारू नये किंवा पोलीस कोठडीत घेऊ नये म्हणून एकेका रात्रीसाठी 1-1 लाख रुपये देतात. तो वेगळा विषय घेऊ आपण केव्हा तरी. पण आता कोणी संघर्षाच्या मूडमध्ये त्या प्रकारच्या नाही. आता प्रथम मनोज जरांगेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर अशी एक सामूहिक मोठी चळवळ उभी राहिली. याच्या आधी मराठा समाज होता रस्त्यावर, पण तो सामोपचाराने आणि कायदेशीर अशा मार्गाने लढत होता. बघा, 5-5, 10-10 लाखांचे मोर्चे निघाले, पण जराही हिंसाचार नाही का? हे चमत्कारच आहे हो. 7वं आणि 8वं आश्चर्य आहे की 10-10 लाखाचा मोर्चा निघतो आणि तरी नाही. पण त्याचं एक कारण असं आहे की मराठा हा आता सुस्थापित आहे, बऱ्यापैकी सुखवस्तू आहेत. ही सगळी माणसं लढू शकत नाही ना, हा ताण सहन करू शकत नाही. आता मनसेला काय, उद्धवना काय, राजना काय, शरद पवारांना काय, अजितदादांना काय, एकनाथ शिंदेना काय, या सगळ्यांना ना ते आता पूर्वीचे कार्यकर्ते जे होते ना, जे जीवावर उदार होते आणि काही त्याग करायला आणि सोसायला तयार होते, ते आता नाही राहिले. सगळे सुखवस्तू झाले. त्याला जरा काही झालं की टेन्शन येतं. आता परवा सुद्धा जे झालं ना, त्याच्यामध्ये त्याला टेन्शन आलं असणार. समोर एवढी मारामारी होती प्रचंड, याचं टेन्शन आलं असणार आणि त्याच्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला असेल. मी त्याला मारलं होतं असं एक व्हर्जन आहे, तर ते पण खरं असू शकतं. पण मला असं वाटतं की आता कार्यकर्ता बदललाय, नेताही बदललाय. पण नेता बदलला कसा आहे हा आजचा विषय नाही. पण राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, संघटनांचे कार्यकर्ते, संस्थांचे कार्यकर्ते ज्यांना व्हायलन्सला रिसॉर्ट करावं लागतं किंवा ज्यांच्या संदर्भात व्हायलन्स घडू शकतो, ते आता व्हायलन्सला तयार नाही. आता त्यांना हिंसाचार सहन होत नाही, छोटा मोठा कुठलाही सहन होत नाही. आणि आता त्यांचं लक्ष हे आपल्या सुखवस्तू जीवनाला सुखरूप आणि सुरक्षित ठेवण्याकडे आहे. त्यामुळे आता नेत्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना वेठीला धरू नये आणि त्यांचे जीव धोक्यात घालू नये असा मी सल्ला देईन. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.